आता बगीचे कुठेही करतात माणसं. आपल्या दारातही बगीचा होतो बंगल्यामध्ये, पण फार मोठी अशोक वाटिका होती. सीतामाईने सांगितलं मारुतीला, मारुती म्हटलं साहेब मला फार भूक लागली, जा खा, पण पडलेली फळं खा. म्हटले बरं. मारुतीला गेले. पडलेली कुठं फळं होती असतात बगीच्यामध्ये. सध्या आता आंब्याचा शेवट आहे बघा, तुम्ही जाऊ तिथं ते पाड खायला कोणी नसतं, आपल्याला मिळत नाही. तेव्हा मारुतीनं झाड उपटायचं ना आपटायचं, आणि ती पडलेली फळं खायची. असं करत 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 सर्व बगीच्याचा विध्वंस केला, आणि बगीच्याचे जे रक्षक होते त्यांना हे नष्ट करून टाकले. रावणाने सांगितलं इंद्रजिता, जाणे कोण माकड आले ती बघ, त्याला घेऊन इकडे बांधले. इंद्रजित गेला. इंद्रजिताला वाटलं हा सहजासहजी तसा बांधला जाणार नाही. मग त्यांनी ब्रह्मास्त्र टाकलं. ब्रह्मास्त्र. मारुतीला ब्रह्मास्त्र काय, कुठलं इंद्र असेल काय, ते काय मानतात कुणाला, पण ब्रह्मास्त्राला मान देणं मारुती. ब्रह्मदेवाचा अवमान नको म्हणून त्यांनी बांधून घ्या. इंद्रजितला वाटलं वा, बांधले का नाही, कुणाच्या हाती तरी लागला पूर्णपणे झाला. अशा प्रकारे मारुतीला बांधून गेलं रावणाचं. कोणाला तो मी कोण रावणाचं, तुम्ही कोणाचे आहात म्हटलं की आपण रामाचे आहे. आम्ही कोणाचे आहोत? रामाचे. तुमचं आडनाव काय? वैष्णव. काय म्हणतो? वैष्णव. तुमचं गाव कोणतं आहे? क्षेत्र अहिल्यानगर. श्री क्षेत्र अहिल्यानगर. तेव्हा आपला परिचय देताना असं काही सांगू नये, माझी कोपका असेल आमच्या गंजीत राहतो, आमची किंवा ओनरशिप आहे वगैरे आमच्याकडे काय काय सांगेल. मी रामाचा आहे. रामाचा हो. कोण राम? ते अयोध्येचा राम, दशरथाचा मुलगा. बर, तुम्ही बगीचा नाश करायला कोणी सांगितलं? सीताने सांगितलं. सीताचा माझा काय परिचय बघाय? सीता कोण, मी कोण? सीताने सांगितलं मला, पण तसं काय आमचा संबंध नाही. कोणा सीतामाईचा संबंध आहे, पण कोणाचा संबंध सांगूच जमला. ते आमचे सोयरे आहेत, ते खासदार आमदार कोण असतील ते आमचे सोयरे, नगरसेवक आमचे सोयरे, कोणाचे नाव सांगितलं. फालतू अभिमान काय कामच घेणं देणं. निवडणूक आल्यापासून आपल्याला बघितलं नाही त्यांनी कधी का विचारलं तुमचे काय गैरसोय आहे, सोय आहे? नाही, त्यांचं काय नाव सांगायचं. मोठेपणा फालतू काय कामाचं. तेव्हा आपण रामाचे आहोत असं सांगितलं. मग तुला काय बगीचाचा नाश करायला सांगितलं काय? नाही. असं म्हटलं काही लोक काय स्वभाव परिचित, त्यामुळे मी नावं घेत असतो. तेव्हा तसं काय लहान म्हणायचं काय नाही. तुम्ही कुणाचे म्हणा, पण मला वाटतं रामाचे म्हणून जावं. आणि मग
झाड उपटायला सांगितलं तुला? म्हणले नाही. ते म्हणले पडलेली फळं खा. मग आता पडलेली कुठं फळं होते? ते काही चांगले असतात पडलेले. म्हणून मी झाड उपटलं आणि मग पडलेले खाल्ले. तोडले म्हणून नाही. वा इंद्रजिता, त्याचं शेपटात फळ बळ असतं आणि सगळं सौंदर्य यांचं शेपटात असतं. त्याचं शेप पेटून दिले. मी सगळ्या लंकेमध्ये आज्ञा दिली, जेवढे कापड दुकानं होते त्याच्या शेपटाला गुंडळायचे कापड घ्यायला लांब उतरायचं शेप. ते किती काही लांबवले त्यांनी. जेवढे दुकानं होते कापडाचे, कापड ठेवलंच नाही दुकानात, तेवढे आणून गुंडाळले झाले. आणि गुंडाळल्यानंतर तेला तुपाचे कोठारे होते. त्यावेळेस काही युद्ध वगैरे काही नव्हतं. तेलाची काही असे तुटवडा नव्हता. त्याने ते तेला तुपामध्ये सगळे बुडवलं. ते शेत कापलं सगळे, शेताला भिजवलं सगळं. नंतर ते पेटवायचं. तो म्हणजे रावण महाराज, तुम्ही लंकेचे राजे सत्ताधीश आहात, मग तुमच्याच हाताने श्री गणेश होईल. मारुतीला म्हटलं. मग तो रावण आला. रावणाला मान दिला ना, राजा आहे रावण, त्रैलोक्य अधिपती. मग रावणाने पेटवलं ते. आपले कुठं पेटते लोक, ढोर ढोर म्हणजे तसं नाही. रावण महाराज मला फुंका. मग ते फुंकायला लागले. फुंकून 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 ते फडका उडाला काही. त्याची दाढी झाली, मिशा आलेला. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, असं प्रभू करायला. त्याची दाढी जळाली, मिशाही जळलं, सगळे फटफटीची झाली. झालं मग ते शेपूट पेटलं. ते आता मारुतीराय आहेत ते एक ना एक घर ठेवलं नाही कुठे. सगळ्या घरावरती फिरायचे, पेटवायचे. त्या शेपटाला आज्ञा दिली, एक घर ठेवायचं, फक्त विभीषणाच्या घराला धक्का लावायचा नाही. सगळी लंका पेटून दिली मारुतीराय. पण असं वाटलं असं कोण पेटलं का काय, कोणाचं दाई साहेब येते म्हणून ते सगळी लंका जेव्हा धाड 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 जळू लागली. आणि मग मारुतीराय समुद्रामध्ये गेली, आंघोळ केली आणि घाईघाईने आई साहेबाकडे आले. तर तो झाडं बगीचा अगदी चांगला होता, त्याला काही धक्का लागला नव्हता. आणि मग मारुतीरायाने सांगितलं, आई साहेब मी माझं काम केलं, मला तुमची शुद्धी लागली म्हणून काहीतरी खून द्या. मी जशी तुम्हाला रामाची आमची खून दिली, तुम्ही काहीतरी मुद्रा दिली रामाची, तुम्ही काहीतरी खून द्या म्हणजे कळेल त्यांना की हा शोध घेऊन आला. मग त्या स्त्रिया इथं राहतो बघा, बिंदी म्हणतात, सीता महिन्याची रत्नजडित सोन्याची होती बिंदी, ती मारुतीला दिली. म्हणजे हे दाखवा श्रीरामाला, म्हणजे कळेल. ठीक आहे, सीतामाईचा निरोप घेतला. लवकरच येऊ आम्ही, काळजी करायची तो नाही आहे, मी तुम्हाला घेऊन जाऊ. गेले मारुतीला. भगवान रामचंद्र सर्व 18 पद्म वानर सेना घेऊन, सुग्रीव आहे, जांबुवंत आहे, अंगद आहे, मोठमोठे वीर बरोबर आहे. आणि ही सगळी मंडळी
समुद्राच्या काठावर येऊन बसलेली आहे. भगवान राम हे शिवभक्त आहे. शिवभक्त रामचंद्र रोज नित्यनेम करत असतात. संध्या स्नान, देवपूजा, जपजाप, शंकराची पूजा करतात. पण तिथं शंकराची पिंडच नाही. रामेश्वरला अगोदर तिथं काहीच नव्हतं, जंगल सगळं. म्हणजे मला शिवाची पूजा करायची म्हणजे इथं काही शंकराचं कुठं मंदिर नाही, शिवाची पिंड नाही. सांगितलं मारुती तू जावर काशीला आणि एक पिंड घेऊन शिव गेला. ते काशीहून आणणं काही सुटली नसते, काशी जवळ येतं. गेलं मारुती. मारुती कसं जवळ लवकर येतो. मग भगवान रामचंद्राने त्या समुद्राची मातीसारखी वाळू त्याचं शिवलिंग तयार केलं. शिवलिंग तयार केलं खरं, पण तशी पूजा करता येते. उगा आणलं त्या पिंड तयार करतात त्यांच्याकडून मांडली आणि केली पूजा. काल मी परवा सांगितलं, गेले यात्रेला ते आणला देव, गेले यात्रेला ते आणला देव, मांडली ती पूजा फालतू वेळ जातो. त्याचा काही उपयोग होत नाही. होम हवन यज्ञ करून प्राणप्रतिष्ठा केल्यानंतरच त्या पूजेला फल प्राप्त. दोघी तुम करते म्हणून हम करते, तुम करते म्हणून लोकांचं बघावून आपण एक दावणी पूजेत बसावं. तिथे वेळ त्यात वेळ घालवतात फक्त घेण्यास. आणि झालं अशा प्रकारे हिंदीची पूजा करतात ना, त्याला यज्ञ करावा लागतो, होम हवन करावं लागतं, प्राणप्रतिष्ठा करावी लागते आणि मग त्याची पूजा चालू. जांबवंताला विचारलं कसं काय करायचं. त्याने म्हणजे त्याला पुरोहित व्हायचं. आणि तो पुरोहित म्हणजे नुसता शिदा उकळणारा ना, फालतू लोकांना शिदी द्यायची कोणाला तर काही येतं का. त्या दोन मंत्र म्हटले की चालू सेंटर बसवून शिदा घेऊन ते फालतू नाही द्यायचं कोणाला. तो विद्वान पाहिजे, तो ज्ञानी पाहिजे, तो अभ्यासू पाहिजे, तो शास्त्रज्ञ पाहिजे आणि तो भगवंताचा भक्त पाहिजे, वैष्णव पाहिजे. तर आपण दिल्याचं फळ आपल्याला प्राप्त होत. आपली आंधळी श्रद्धा असते. संकल्प सोडला, शिला दिला काय अशा प्रकारे मग पुरोहित. वनात कुठला पुरोहित आला, वनात पुरोहित नाही. हो पुरोहित आहे, शास्त्रज्ञ आहे, विद्वान आहे, वेद पठन करणारा आहे, ज्ञानी आहे. कोण म्हणजे कोणतं तुझं काय सांगतो. ते यायचं म्हणजे शत्रूकडे यायचे. रामाने विचारलं, विचारायला काय हरकत आहे, लोण्याची नाही विचारायला ना, नकार देणार नाही. जांबवंत म्हटलं तर मी बघतो जाऊन. तर जांबवंत येणार हे कळालं रावणा. जांबवंत हे सामान्य व्यक्ती नाही. जांबवंत हा रावणाच्या आजोबाचा मित्र होता. रावणाचा आजोबा पुलस्त्य, त्याचा मुलगा पुलह आणि त्याचा मुलगा रावण. तर ते आजोबा कोण होते, पुलस्त्य. आणि त्या पुलस्तीचा मित्र जांबवंत. महान व्यक्ती आहे, मोठी व्यक्ती आहे, काय तपस्वी आहे. जांबवंत येणार आहे. सगळ्या सदस्यांना सांगितलं, लक्षात ठेवा, कुणी काही प्रश्न विचारले तर जांबवंताला. मोठी व्यक्ती आहेत आणि आल्याबरोबर रस्ता द्या, त्यांचा आदर करा.
जांबुवंत गेल्यानंतर सर्वांनी रस्ता दिला. रावणाने धरून त्यांना नेलं, सिंहासनावर बसवलं, त्यांची पूजा केली. जांबुवंताची नमस्कार केला. विचारलं नानाजीच्या पुढचे होते ते, पण विचारलं. आजोबाला नानाजी म्हणतात. आपलं येण्याचं प्रयोजन म्हणजे फार मोठं प्रयोजन. म्हटले काय? 2 यजमान आहेत. यजमान त्यांनी शिवलिंग तयार केलं. ते रोज शिवाची पूजा करणारे शिवभक्त आहेत. शिवलिंग तयार केले त्यांनी. बरं, मग त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. यज्ञ, होम, हवन आणि त्यांना कुणी जवळ चालत हो नाही. त्याला विद्वान, ज्ञानी, अभ्यासू, वेद पाठी लागतो. कोणी चालत नाही. तुम्हाला डोळ्यापुढं तुम्ही दिसले, रावण म्हणतो तुम्ही नको म्हणून मला, मी तुमचा नातू आहे. तेव्हा तुम्ही पूजेला या. म्हणजे 2 यजमान अयोध्येचे नाहीत ना. अयोध्येचे रामलक्ष्मण आहेत का? हो म्हणले रामलक्ष्मण. लंकेवर स्वारी करण्याकरता आलेत काय? आले. माझ्याबरोबर युद्धाला आलेत काय? हो म्हणले आले. खोटं कशाला बोलायचं? ताकाला जायचं आणि भांडीला पोहायचं, ते काय काम आले. ठीक आहे. तर ते वनात, सध्या वनातले वनवासी येते. हो म्हणले वनवासीच आहे. मग त्यांच्याकडे आता यज्ञ करायचा आहे. सत्यनारायणाची पूजा म्हटलं तर 8 दिवस तयारी करावी लागते. सडकमड का होईना. सत्यनारायण चांगलं देत नाही लोक. त्या ब्राह्मणाने खाल्ले त्याला 8 दिवस उलटे होते. जावयाला चांगलं आणतात. सत्यनारायण नाही. सत्यनारायणचे तांदूळ ठरलेले, जळ म्हटले, थोडे तांदूळ तर सगळे आली माझी वरती. खारका किडक्या, तो सुपाऱ्यासारख्या, पान, शिळे, जळमटलेले असं साहित्य असतं. आणि मागायचं तर भलं लांब. नगर तू बॉम्बे. अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम लक्ष्मीप्राप्त्यर्थम प्राप्तलक्ष्मी परिपालनार्थम मागायचं फार. द्विपद चतुष्पद सैना सहितानां, तर कोंबडे कुत्रे सगळे. या सगळ्याला आयु हो, आरोग्य, ऐश्वर्य, अभिवृद्ध्यर्थम, सकल पीडा परिहारार्थम अहम सत्यनारायण पूजन करिष्ये. नैवेद्याला गुळाचा खडा आणि संकल्प रेल्वे मालगाडी एवढा. तेव्हा सामान त्यांच्याकडे मनातला काही हरकत नाही. पुरोहितांनी सगळं सामान आणायचं असतं. जे ज्याच्याकडे त्यांचा पण बघा काय करायचं? पूजा सामान आम्ही आणणार का तुम्ही आणणार? तुम्ही आणत असलात मग 1100 रुपये, आणि आम्ही आणायचं असलं तर 1500 रुपये असं ठरलेलं असतं. मग सामान तर ते वनवासी त्यांच्याकडे कसं सामान? यज्ञ करण्यावर सामान्य गोष्ट आहे का? नाही. मग म्हणले माझ्याकडे काम येते पुरोहिताकडे, मी सर्व सामान घेऊन येतो. ठीक आहे तयार. पण ते विवाहित आहे. हो म्हणजे विवाहित आहे. मग पत्नी लागते यज्ञ करायला, ते तुमच्याकडेच आहे. तुम्हाला सांगितलं सगळं आणायला.
सीताला सांगा रावण येतो भेटेल. सांगितलं, गेला रावण. सीता लक्षात ठेव, तुझा पती आलेला आहे, वीरणपती. तो समुद्राच्या पलीकडे थांबले. तुझा पती शिवभक्त आहे. त्यांनी त्या वाळूची पिंड तयार केलेली आहे. ते रामेश्वरची पिंड आहे ना, ती वाळूची आहे. आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करायची. होम हवन यज्ञ वगैरे. त्याच्याकरता मी पुरोहित म्हणून झाले. पण ते एकाला पूजा करता येत नाही, तो विवाहित आहे. तुला यावं लागेल. सकाळी इंद्रजित येईल, स्नान करून उत्तम प्रकारे साडी घालून तयार राहा आणि त्या रथात बसून तुला घोशामध्ये तो घेऊन जाईल इंद्रजित. जांबुवंतांनी सांगितलं, मुहूर्त नाही सांगितलं. मुहूर्त सकाळी 5:30ला. मी 5ला हजर होतो. 5ला म्हणजे 5ला सांगितलं. 5ला आणि 10ला इकडचा अभिषेक होता, अधिक मास येईल, तिकडची पूजा होती, उशीर झाला. तसं नाही. 5 म्हणजे 5. ठीक आहे. जांबुवंत निघून सर्व भगवान रामचंद्राला सांगितलं. रावण सकाळीच स्नान, संध्या, पूजा, जप ते करून सगळं साहित्य घेतलं आणि रामाजवळ हजर. रामचंद्राने पुरोहिताचं स्वागत केलं, नमस्कार केला, आशीर्वाद दिला. पुरोहिताने विजयी भव झालं. सगळे पूजेची मांडणी केली. आता यज्ञ करायचा. तुम्ही विवाहित आहात? मग पत्नीला अतिशय झाली. आमची पत्नी अशोक वाटिकेमध्ये. नाही, मी सगळं सामान घेऊन आलो. मग तिलाही आणलं. इंद्रजिता घेऊन आहे. तू पडदा बाजूला केला आणि सीतामाईला आणलं, शेजारी बसवलं. रामाने तिच्याकडे पाहिलं आणि त्यांनी रामाकडे पाहिलं. तो भल्या गोष्टी होतो. आणि तिथं मग ते सगळं पूजा वगैरे, होम हवन यज्ञ सर्व निर्विघ्नपणे पार पडलं. नंतर श्रीरामाने सीतामाईने लक्ष्मणाने नमस्कार केला पुरोहिताला. पुरोहिताने आशीर्वाद दिला, यशस्वी भव. तुम्ही हे ज्याच्याकरता कार्य केलेलं आहे, ज्या युद्धाकरता, त्या युद्धामध्ये तुम्हाला विजय मिळेल असा आशीर्वाद कोणी दिला? कुठे गंमतच लक्षात ठेवा. रामाचं असं कुठं घडतं का? आणि ही लीला आहे. रावण पूजेला शत्रू एकमेकाचे आपण तोंडीने पाहिजे तुम्ही काय मग त्याने आशीर्वाद द्यायचा. कार्यक्रम आटोपला, आशीर्वाद दिला, सांगितलं. अहो पुरोहित, रामाने म्हणजे काय दक्षिण, कारण दक्षिणेशिवाय काही फलद्रूप होत. तुमच्याकडे काय दक्षिणेला? तुम्ही वनवासी, वनात येत तुम्ही. श्रीरामाने सांगितलं आम्ही अयोध्येचे सम्राट आहोत, लक्षात ठेव. तुमच्याकडे काय म्हणजे नाही, पण आता इथं काय आहे तुमच्याकडे? पण मला द्यायला म्हणजे मी काय भिक्षुकी करतो काय? रावण काय म्हणतात, मी भिक्षुक करतो का? दक्षिणांत समर्पयामी नाही, मी त्रैलोक्याचा अधिपती आहे. माझ्याकडे काय कमी आहे कोणत्या गोष्टीत? तुम्ही काय देणार आहात मला? रामाने म्हटलं मग अजून तर बघा काय देतो का नाही. नाही म्हणजे मला कशाची आवश्यकता
मी मागणारा भिक्षुक हो नाही आहे. आता उगं लांबवायचं नाही आणि भांडण उकरायचं. मी भिक्षुक नाही म्हणतो, पण ना कशानुसार उगं मागचं काढायचं बसायचं उकरी, त्याला काही अर्थ नाही. ते आपल्याला सवय असते मागचं उकरायचं. तर किती वेळ जातो तेवढं देवाचं नावं घेतली तर नाही, पण ते आपल्याला भूतकाळ उकरायचा असतो. आम्ही त्या वेळेचा विचार करत नाही, शब्द आपले वाया खर्च होतात त्याचा विचार करत नाही. आणि तुम्हाला अशी म्हणली होती, तुम्हाला अशी म्हटली होती, की असं मला म्हणावं का? आणि भूतकाळ येतो, भूतकाळात जमा झालं, पुढचं जमा करा ना. आपल्याला पुढं जमवायचे, लवकर जायचे आपल्याला. देवाचं भजन करा ना आणि ती धन साठवा ना. ते फालतू कशाला विचार करत राहा, पण ती आपल्याला सवय आहे. त्याने सांगितलं माझ्याकडे काही कमी नाही, मला काही द्यायची गरज नाही. कोण म्हणजे पण काय, मी एक दक्षिणा तुम्हाला मागतो. काय दक्षिणा मागतो? माझ्या अंत्यसमयी तुम्ही दोघं हजर केले. अंत्यसमयी दोघे हजर केले. कार्यक्रम आटोपला, रावण निघून गेला. स्वच्छ सर्व कार्यक्रम केला, आशीर्वाद दिला. त्यानंतर प्रभू रामचंद्राने आता समुद्राच्या पलीकडे जायचे. या दोघाला तर मारुतीने येणं असतं, असं काही नाही. मारुती काही सामान्य थोडंसं. मग आता पलीकडे जायचं. नळनीला बोलावलं. नळनी हे त्या काळातले इंजिनियर. कोण होते? इंजिनियर. समुद्रावर सेतू बांधायचा आणि सगळी सेना आपल्याला पलीकडे. काय मग त्यांनी अशा प्रकारे आंधगडे टाक, आणि डोंगर टाक, ती बुडूनच द्यायची. काय ती बुडून द्यायची. मारुतीने सांगितलं, नळनीला असं नाही करायचं. एका दगडावर रा, एका दगडावर म, आणि ते असं जुळवून टाका. म्हणजे बघा काय होतं. रामनामी पाषाण चलायची. तर रामनामाने दगडं चढतात, आपल्यासारखी दगडं का नाही चढायची? आणि आम्हाला वेळ मिळाला पाहिजे राम राम म्हणायला. लोकांची ठिकाणी आपल्याला त्याला वेळ असतो, पण राम राम म्हणायला खटपट करता गेला सारा वेळ. राम राम म्हणायला गेलं की बसली तुम्ही म्हणून मी कसं. तेव्हा अशा प्रकारे काय सांगत होती, राम लिहायचं दगडावर रा आणि मग टाकायचं. खरंच दगड चढू लागले. काय राघवे पाषाण तारिले असं म्हटलं नाही. आणि मग असं करत सेतू बंधनाचं काम चालू झालं. दिवसभर बिचारायचे श्रमायचे वानर मंडळी सगळी. रात सकाळ सायंकाळ झाली की मस्त झोपायचे, काम करायचे. बसणाऱ्याला काय उद्योग असतो, म्हणजे काम करणाऱ्या माणसाला झोप घ्यायची. आपल्या नावाने दगडात गंमत कशी बघायला पाहिजे. म्हणून रामाने तिकडं पाहिलं आणि गेली समुद्रावर. पडलं माणूस म्हणजे मग अवघड. कुठं लागली नाही बघत, कोणी बघितलं. कोणी जर बघितलं नाही तर घरी गेल्यावर पाहायचं कुठं लागलं. ते बघायचं असतं काय. अंधारात कसं पाय भरला तर भरला, जाऊन घ्यायचा. तेव्हा अशा प्रकारे गेले. रामराय गेले समुद्रावर. पाहिले इकडे तिकडं असं दगड घेतला टाकला, ते बुडूनच गेला. रामाराव
एवढं दगड जातात माझ्या नामाने बोलून घ्या एवढा तुळे बोलता एवढा तोही बोला एवढा कधी आला रे पहिल्यांदा झालाच म्हणजे सगळं पाहायला पाहिजे पाहिजे कसं काय रे तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझन कळे मेघ श्यामा तुझन कळे मेघ श्यामा या लागी जन्म आम्हा तुका मगे गोड आम्हा जन्म या लागी याकरता आम्ही जन्म घेतलेला आहे नामाचा महिमा तुम्हाला काय कळणार नामाचा महिमा कोण जाणे सीमा जपा श्रीरामा एका नामाचा अपार महिमा आहे वेद जाणू गेला पुढे ते गुह्य तुला प्राप्त केली सहस्रमुखांचा वर्णिता भागला हर्षदया झाला येण्याची शेषाला कळलं नाही हजार मुखाचा तर आपलं काय कळतं नामाचं म्हणून घेत राहा नामासारखं श्रेष्ठ साधन आपल्या नामामृतामध्ये सगळं नामाचा महिमा लिहिलेला जातो नामामृत वाचून जर तुम्ही तशी साधना केली सहज करून झाली भवसागरातून असं नाम महिमा तेव्हा अशा प्रकारे फुलाचं काम पूर्ण झालं सगळं सैन्य घेऊन भगवान राम पलीकडे गेले सगळी वानर सेना घेऊन युद्ध केलं पहिले इंद्रजितला उडवलं इंद्रजित हा एका गुहेमध्ये देवीचा यज्ञ करतो गुप्त ठिकाण आणि त्या यज्ञातून रथ निघायचा आणि रथ निघाल्यानंतर तो विजयी व्हायचा पुन्हा तो पराजय होणारच नाही म्हणून तो यज्ञ करत ते मारुतीला करा आणि मारुतीने तिथं लक्ष्मणाला नेलं यज्ञ करताना बोलायचं नाही मागं पाहायचं नाही प्रतिकार करायचा नाही आहे तर मग यज्ञ कसा फलत होईल आणि ते इंद्रजित अशा प्रकारे तिथं मारुतीला गेले लक्ष्मण गेला आणि त्याचा घात रथ निघायला लागला होता इंद्रजिताला आता मारल्यानंतर ते शिर जे होतं ते लक्ष्मणाकडेच मग त्याची जी पत्नी होती सुलोचना फार सुंदर होती आता आंधळ्या बाईला सुलोचना म्हणतात सुलोचना सुलोचना तिचे डोळे अत्यंत सुंदर आहेत जी अत्यंत सौंदर्यवान आहे सुलोचनासारखी त्या काळात सुंदर स्त्री त्या परिसरात म्हणून इतकी सुंदर होती तिनं ठरवलं जेव्हा त्या इंद्रजीचा खून झाला तेव्हा त्याची एक भुजा त्या सुलोचनेच्या महालात जाऊन पडली त्या भुजेजवळ तिनं एक लेखणी दौत शाहीची आणि कागद म्हणून ठेवलं मग काय घडलं कसं घडलं ते सर्व त्या कागदावर त्या भुजेनं लिहिलं त्या भुजेनं ठीक आहे आपल्याला सती जायचं आहे पण शिव नाही इंद्रजितच मग त्यांनी काय केलं तिनं रावणाकडे गेली आपली मामुली मला इंद्रजिताचं शिर द्या मला सती जायची ते म्हणजे तू रामाकडे जा ना त्यांच्याकडे शिर आहे तुझी इंद्रजिताचं त्यांना मार मी एवढी सुंदर आहे आणि मला तिकडे पाठवत आहे आणि काही घडलं तर मी अगदी वेळी असतो का राम काय आहे चीज तो तुला नाही करायचं
हो. राम तुला गेल्यावर माताच म्हणी लक्षात ठेव. राम अत्यंत पवित्र आहे. रामाचं कोणाशीही वैर नाही. मी वैरत्व करतो रामाशी, पण राम कधीही माझ्याशी वैरत्व करत. हे कोण वर्णन करतो? रावण. इतका राम पवित्र आहे. तू मनात काही शंका घेऊ नको. जा, राम कोणत्याही स्त्रीला आईच नाही आणि त्याच दृष्टीने तो पाहत. जात गेली सगळं सांगितलं की माझ्या पतीचं शिर द्या, कारण त्यांचा खून केला, त्यांना मारलं की त्यांच्या सासऱ्याने. लक्ष्मण हे माझे सासरे आहे, वडील आहेत. स्वामी लक्ष्मण कोण आहेत? माझे वडील आहे. लक्ष्मण हे शेषाचा अवतार आहे. मी शेषाची मुलगी आहे, जी आता विधवा झाली. तेव्हा माझ्या वडिलांनी ते शिर माझ्या हातातलं, म्हणजे मी सती जाणार आहे. लक्ष्मण धक्काच बसला. मुलगी आहे माझी, माझं लक्षात नाही. शेषाची मुलगी खरी गोष्ट आहे. मग सांगितलं, श्रीरामा मी इंद्रजितला जिवंत करणार. रामा ते माझं ही मुलगी आहे. माझ्या लक्षात ही गोष्ट तो नव्हती. ज्या मुवंतांनी सांगितलं तो प्रसंग आता नाही आहे आणि ते जिवंत करण्याच्या भानगडीतून पडू नका. ठीक आहे म्हणजे शिर देतो, पण ते हसलं पाहिजे. शिर तिला त्याची प्रार्थना केली त्या शिवाला की तुम्हाला दुसरं तिसरं कोणी मारलं नाही आणि उगीच मारलं नाही. तुम्ही फार पवित्र होता, श्रेष्ठ होता, पण तुम्ही दुर्जनाची संगत पकडली, त्याला सहाय्य केलं. ज्याची सीतामाईसारख्या पतिव्रतेवरती दुष्ट भावना होती, त्याची तुम्ही त्याला साथ दिली म्हणून तुम्ही मारले. लक्ष्मणाच्या डोळ्यातून गडबड असेल वाट आणि म्हणून तुम्ही मारला. आणि ते मारलं तुम्ही कोण दुसऱ्यांनीच, ते तुमच्या सासऱ्यानेच तुम्हाला मारलेलं आहे. मी त्यांना दोष देत हो नाही. अर्थात हा जो विजय आहे तो पतिव्रतेचा विजय. हा मी म्हणत नाही माझ्या वडिलांचा विजय आहे, लक्ष्मणजीचाही विजय नाही. तो विजय आहे पतिव्रता उर्मिलाचा. उर्मिलाचा आणि एक माझा विजय आहे. तो पराजय झाला, तो भाग सोडून. तेव्हा अशी परिस्थिती राहिली आहे. तेव्हा रामचंद्रांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हसावं. तिने जेव्हा असं वर्णन केलं तेव्हा ते शिर हसले. बरा रामचंद्रांनी शिर तिला दिलं आणि ती घेऊन गेली. ते शिर आणि धड एकत्र करून त्याला अग्नी दिला आणि स्वरूप सती दिली. श्री रामचंद्र भगवान की. नंतर पुढे भगवान रामचंद्राने रावण कुंभकर्णाधिकांचा वध केला. मोठं युद्ध झालं. नंतर लंका विभीषणाने घेऊन जिंकली रामाने, पण दिली विभीषणाला. लंकेचा राज्याभिषेक लक्ष्मणाच्या हाताने विभीषणाला केलेला आहे. आणि त्यानंतर मग ही सगळी मंडळी रामचंद्राने युद्ध संपलं, विजय मिळवला.
रावण कुंभकर्णाचा नाश केला. पण एक गोष्ट, ज्यावेळी रामाचं शव पडलं, रावणाचं शव पडलं, तिथं दोघेही हजर झाले. प्राण जाताना राम आणि लक्ष्मण दोघे तिथं. त्यांनी दक्षिणा मागितली की माझ्या अंतसमयाच्या वेळी तुम्ही जर हजर असाल तर मला अधोगती प्राप्त होणार नाही. रामाचं नाव घेतलं तरी अंतकालीच मामीव स्मरण मुक्त्वा कलेवर या प्रयाती समद्भाव यात्री नव्हे नास्तत्र संशोधा. भगवंताचं नाम जरी मुखात आलं तरी मनुष्याला मोक्ष प्राप्त. मोक्ष म्हणजे भगवत स्वरूपाची प्राप्ती. पण नाम असं मुखाला येत नाही. सतत सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. अखंड सीताराम 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 राजा राम राजा राम राजा राम राजा राम. राजा राम राजा राम राजा सीताराम 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 राम सीताराम 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 राम राजा राम राजा राम राजा राम राम सीताराम 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 राजा राम राजा राम राजा राम 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 सीताराम 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 राम राम राजा राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम. ओम नमः पार्वतीपते महादेव. दोन हात एक टाळी महाराजांसाठी वाजली पाहिजे. रावणाच्या अंतसमयाला त्यांनी म्हटल्याप्रमाणे दक्षिणा ठरवून घ्यायची की तुम्हाला ही दक्षिणा द्या की माझ्या अंतसमयाला दोघे उभा राहा. मंदोदरीने विचार केला. मंदोदरी ही पतिव्रता, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा. मंदोदरी व्यक्तीच आहे. मंदोदरी महान पतिव्रता आणि ती आपल्या राजधानीच्या मरणावरी तिथली मुलगी होती. ती मंदोदरी उत्तर भागाची राजधानी आहे. आणि मग त्या मंदोदरीने विचार केला, त्रैलोक्याचा अधिपती असणारा रावण बलशाही, ज्याच्या सिंहासनाखाली नवग्रह पालथी घातलेली आहे आणि त्याच्यावर पाय देऊन तो अशा प्रकारे सिंहासनात बसत असतो. 33 कोटी देव त्याच्या बंधनात आहे. भगवंतांनंतर त्याला सोडलं. रावणाचा वध केल्यानंतर एवढा मोठा असा हा त्रैलोक्याचा अधिपती आणि त्याला एका वनवशाने मारलं म्हणतात. म्हणून मंदोदरी पाहायला गेले. राम विचारलं कुठे बसले? ते समुद्राच्या काठावर दगडावर बसले. राम उदास होऊन बसले. एवढा रक्तपात झाला. ते बरे झाले नाही. उदास बसले. मंदोदरी मागून गेले. मागून गेल्यानंतर कोण राम? कोणी मारलं रावणाला? एवढा मोठा बलशाली रावण, त्रैलोक्याचा अधिपती असणारा कोणी मारलं? म्हणून ती पाहायला तर ते असं मागून येत होते. तिची छाया पडली.
की रामाने पाहिजे चाललं कोणीतरी स्त्री घेतली आली ती माताजी तिथंच जिंकलं श्रीरामाने. माताजी या आपण कसं काय आलात? नाही म्हटलं त्रैलोक्याचा अधिपती असणारा थोडा बलशाली रावण त्याला कोणी म्हणले माताजी त्यांच्या अनाचारामुळे अत्याचारामुळे मीच त्याचा वध केलेला आहे. माताजी मला क्षमा. बस इथंच गणित सुटलं. म्हटलं हेच रावणाच्या ठिकाणी नव्हतं त्यांनी पाहायला. रावणाने अशा प्रकारे परस्त्रीच्या ठिकाणी वाईट भावना केली आणि रामाने नुसती छाया पाहिली, सावली पाहिली तर राम 3 वेळेस माताजी माताजी म्हणतात. हा फरक रावणामध्ये आणि रामामध्ये. आणि हे पाहण्याकरता मी आले. नंतर पुढचा विधी काय असेल तो झाला केला तो भाग नाही गेला. पण अशा प्रकारे त्या मंदोदरीनं रामाची परीक्षा केली. कोण राम? त्या सामान्य राम आहे, सामान्य नाही. रामासारखा रामच पुन्हा राम होणे नाही. राम मर्यादा. आपण राम होऊ. आपण जर सतत रामाचं चिंतन नामस्मरण मोठ्या प्रेमाने करत राहिलो तर नक्कीच आपण राम होऊ. पण पुन्हा राम होणे, राम राम कृष्ण कृष्ण याच्यामध्ये बदल होत हो नाही. आणि हे पाहण्याकरता मी आले होते. पुढचा विधी काय असेल तर त्यांनी केलेला आहे. अशा प्रकारे श्रीरामचंद्राने मग विजय मिळाला. विभीषणाला सांगितलं सीताला घेऊन. मग विभीषणाच्या मंडळीनं सीतामाईला उत्तम प्रकारे स्नान घातलं, साडी दिली नेसायला आणि प्रथम महापालखीत बसून सीतामाईला आणल्यानंतर सांगितलं प्रथमतः तुम्ही अग्नीत उडी टाकायची मग यायचं. लोक काय काय बोलतात, त्यांचा आरोप करतात. सीतामाई कुठं होत्या? सीतामाई या अग्नीमध्ये होती. तुम्हाला कल्पना आहे त्याची ही लीला आहे भगवंताची. ज्यावेळी त्या हरणाच्या मागे राम गेले त्यावेळी सीतामाईला सांगितलं होतं आता आपल्या लीलेला सुरुवात झाली, तुम्ही या अग्नीमध्ये राहायचं. आणि ते कोण नेलं होतं? छाया. सीतामाईची छाया होती. आणि खरी सीतामाई जी होती ते अग्नीमध्ये. रामाला विश्वास नव्हता की 6 अग्नी राहिली म्हणून तुला अग्नी कुठे टाकायला लागली असं कुठं असता काय मरण कसली भानगड नाही. सीतामाईला सांगितलं तुम्ही पहिल्या अग्नीमध्ये प्रवेश करा आणि मग इकडे म्हणजे ते छाया स्वरूप जे आहे ते टाकून द्या आणि ओरिजिनल जे रूप आहे ते घेऊन माझ्याकडे जा. हा त्यातला भावार्थ आहे. लोक काय काय आरोप करतात रामाला. रामाला विश्वास नव्हता, रामाला विश्वास नव्हता असं नाही. वाल्मिकी रामायण वाचा तुम्ही. त्याचं जे तुळशी रामायण त्यात फरक आहे. वाल्मिकी रामायणामध्ये आणि तुळशी रामायणामध्ये हा फरक आहे. काय तुळशी वाल्मिकी रामायणामध्ये आपण काय म्हणतो किंवा एक धोबी होता त्याने निंदा केली सीतामाईची आणि रामाची म्हणून त्यांना पाठवलं. वाल्मिकी रामायणात तसं नाही म्हटलं. त्याने म्हटलं सर्व नागरिकांनी वाल्मिकी रामायणात वाचा. सर्व नागरिकांनी आणि अशा प्रकारे रामाला नावं ठेवले म्हणून सीतामाईला पाठवावं लागलं वाल्मिकीच्या आश्रमामध्ये. असं तो भाग आहे. तेव्हा मला मोठं काय सांगायचं
की आपण जे पाहतो ते वेगळ्या दृष्टिकोनात आणि या अवतारिक पुरुषाला जे कार्य करायचं असतं तो वेगळा दृष्टिकोन असतो. म्हणून अग्नीमध्ये का प्रवेश करायला सांगितला, किंवा तुमचं जे ओरिजिनल रूप आहे त्या रूपात तुम्ही या आणि हे टाकून द्या. कारण तुम्ही ओरिजिनल कुठं आहात, अग्नीमध्ये आहात. आणि म्हणून त्याला अग्नीमध्ये प्रवेश करायला सांगितलं. आणि मग सीतामाई अग्नीमध्ये प्रवेश करून त्यांचं जे ओरिजिनल रूप आहे त्या ओरिजिनल रूपामध्ये सीतामाई आल्या. तसं तर मारुतीला सुद्धा वाईट वाटलं, वानरसेनेला वाईट वाटलं, राम असं काय करतात, अग्नीमध्ये येऊन त्याकडे सांगतात. पण मतीचा अर्थ हा आहे की तुम्ही अग्नीमध्ये आहात तर तुम्ही ओरिजिनल रूपात या आणि हे आता छायारूप सोडून द्या, असं त्याचा मतीचा अर्थ. सीतामाईनं त्या अग्नीमध्ये प्रवेश केला आणि जे पहिलं रूप आहे स्वयंभू रूप त्या रूपामध्ये आलं आणि ती छाया त्याचा त्याग केला. आणि मग रामचंद्राने जी सांगितली ती पुष्पक विमानाची योजना आणि मग अशा प्रकारे भगवान रामचंद्र त्या पुष्पक विमानात बसले. सगळ्या पांढरवंडीला आणि अशा प्रकारे त्याने नमस्कार केला, त्यांचे आभार मानले. सगळ्यांचे त्यांना काय द्यायचं ते बक्षीस दिले किंवा काहीचं म्हणणं तिथे गेल्यावर दिले असंही काहीचं म्हणणं आहे. आणि मग या पुष्पक विमानामध्ये ठराविक लोक सगळे बसले आणि मध्ये युवकाची भेट झाली, तोही आला, विभीषणही आला, ही सगळी मंडळी. आणि अशा प्रकारे अयोध्येला गेली. भरत वाटच पाहत होता, जर राम आले नाही तर मी देह ठेवणार नाही असं भरताने म्हटलं होतं. भगवान राम आले ते भरताला कळालं. जिकडे तिकडे सोहळा केला, आनंदी आनंद जिकडे तिकडे हो झालेला आहे. गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, चंदनाचे सडे घातले, मखर गुंफलेले आहेत, काय तिकडे तिकडे आरास केलेला आहे. आणि भगवान रामचंद्र पुष्पक विमानातून ही सगळी मंडळी अयोध्येला आलेली आहे. आल्याबरोबर रामचंद्राने या पृथ्वी मातेला लोटांगण घातलं, नमस्कार केला. आणि पहिला नमस्कार श्री गुरु वसिष्ठाला केला, नंतर नमस्कार कैकेयी. तुझ्यामुळे सगळं घडलं, तुझ्यामुळे माझं कार्य सक्सेस झालेलं आहे. ठेवते तुला नाव ठेवू दे, पण तुझ्यामुळे माझं कार्य सगळं सक्सेस झालेलं आहे. कमी आले तुम्ही जमा करून घ्या, काय म्हणजे काही पण सारांश मी सगळा थोडक्यामध्ये सांगितला. अशा प्रकारे इकडे तिकडे आनंद झाला. नंतर भगवान रामचंद्राने भरताला आलिंगन दिलं, सगळ्या मातांना नमस्कार केला, कैकेयीला, कौशल्येला, सुमित्राला, सगळ्या ज्या देवी होत्या, उर्मिला, मांडवी, सुतकीर्ती, या सगळ्यांनी नमस्कार केला. आणि मग भगवान रामचंद्रांचा राज्याभिषेक आणि भगवान राज्यावर आरूढ झाले. कमीत कमी कोणी 11,000 वर्ष म्हणतं, कोणी 13,000 वर्ष भगवान रामचंद्राने या भूतलावर रामराज्य केलं. नंतर अशा प्रकारे रामचंद्राची 2 मुलं जे वाल्मिक आश्रमाचे झाले होते ते मुलं आम्ही लोक आहेत, लोकांच्या तोंडाला काही पोटी लावते. आणि मग अशा प्रकारे ते 2 मुलं आले. लवकुश यांचा जन्म वाल्मिक आश्रमावर झाला. वाल्मिकाने त्यांना सर्व विद्या शिकवल्या. फार मोठा इतिहास आहे, पण सर्व सांगेल आपल्याला वेळ नाही, थोडक्यामध्ये. आणि म्हणून ते आले. आणि लवकुश रामायण गाठी, त्यांनी सर्व रामायण घेऊन दाखवलं. तरी लोकांनी आक्षेप घेतलाच. आणि मग सीतामाईने सांगितलं की आता मला काही सहन होत. वाल्मिकासह सीतामाई झाल्या आणि तिथून त्यांचा जन्म झाला होता त्या जमिनीमध्ये पृथ्वी देवी आली आणि त्यांना घेऊन गेली. आणि पुढे रामचंद्राने एक पत्नीव्रताने मुलाप्रमाणे सर्व प्रजेला मारून त्यांनी कुणी 11 कुणी 13
13,000 वर्ष या पृथ्वीचं राज्य केलं आणि मग प्रत्येकाला 2-2 मुलं झाली. त्या मुलांना जिकडे तिकडे राज्य दिले, नेमून दिले त्यांना. आणि मग भगवान सर्व अयोध्या घेऊन परमधामाला. रामचंद्र भगवान की जय. सीताराम राजा राम राजा राम राम. सीताराम राम राम राजा राम 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 राम राम. सीताराम